नमस्कार, मी भाग्यश्री फाटक. मार्केट आणि मी हा सोप्या मराठीतून शेअर मार्केट समजावून सांगण्याचा माझा एक उपक्रम आहे. आज आपण चायनाने रिझर्व रेशो जो होता तो कमी केला, रिव्हर्स रेपो रेट कमी केला, 14 दिवसाचा रिव्हर्स रेपो रेट कमी केला. म्हणजेच काय केलं तर जेवढे पैसे तुम्हाला रिझर्व बँकेकडे ठेवावे लागतात ते आता कमी ठेवावे लागतील. पूर्वी 100 रुपये ठेवावे लागत होते, तर आता 80 रुपये ठेवावे लागतील. म्हणजे वरचे जे 20 रुपये आहेत त्या 20 रुपयाचा उपयोग लोन देण्यासाठी होऊ शकतो. म्हणजे बँकेच्या हातात असलेली लिक्विडिटी वाढू शकते. म्हणजेच अर्थव्यवस्थेमधला कॅशचा पुरवठा वाढतो. आणि चीन आणखीन एक गोष्ट करणार आहे की मॉनेटरी कंडिशन ईज आउट करणार आहे. म्हणजे जो ताण पडला आहे तो ताण कमी करणार आहे. म्हणजे त्यांची जी बँक आहे, आपली जशी रिझर्व बँक आहे तशी त्यांची PBOC ही बँक आहे. त्याने काय केलं आहे तर 234.6 बिलियन युआन ही चीनची करन्सी आहे, एवढे युआन त्यांनी अर्थव्यवस्थेत टाकले. कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेत मंदी दिसते आहे. डिफ्लेशनरी प्रेशर म्हणतात त्याला. म्हणजे 7 दिवसाचा रेपो रेट त्यांनी रिव्हर्स रेपो रेट अर्थात 1.70 केला, 14 दिवसाचा 1.85 केला आणि पूर्वी हा 1.95 होता. म्हणजे जगातली जी दुसऱ्या नंबरची अर्थव्यवस्था आहे तिथे मंदी दिसती आहे. हो, हा RRR रेट अजून 50 बेस पॉईंट ते कमी करण्याची शक्यता आहे. याचा परिणाम मेटल आणि केमिकल्स यांना मागणी वाढण्याकडे होतो. म्हणजे भारतातल्या मेटल शेअर जे आहेत ते आणि केमिकल कंपन्यांचे शेअर वाढू शकतात. आणि तेच आपण आज बघितलं, ते दोन्हीही शेअर आज तेजीत होते. 3 कंपन्यांच्या IPOचं आज लिस्टिंग झालं. नॉर्दर्न आर्क हिचं लिस्टिंग झालं, 263 रुपयाला दिला होता, 34% प्रीमियमवर लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर 351 रुपयाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर 350 रुपयाला हा शेअर लिस्ट झाला. दुसरा आर्केड डेव्हलपर्स हा 128 रुपयाला दिला होता, 37% वरती याचं लिस्टिंग झालं. बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला 175 रुपये 90 पैसे, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजला 175 रुपयावर लिस्टिंग झालं. वेस्टर्न कॅरियर हा 172 रुपयाला दिला होता, हा मात्र डिस्काउंटवर लिस्ट झाला. आणि नॉर्दर्न आर्क आणि आर्केड डेव्हलपर्स हे प्रीमियमवर लिस्ट झाले. म्हणजे जी IPOची प्राईस असते त्यापेक्षा कमी किमतीला बाजारात ट्रेडिंग पहिल्यांदा ओपन झालं तर तो डिस्काउंटला ओपन झाला असं म्हणायचं. आणि ज्या प्राईसला शेअर दिला तो जर त्याच्यापेक्षा चढ्या प्राईसला लिस्ट झाला तर तो प्रीमियमवर लिस्टिंग झाला असं म्हणायचं. म्हणजे समजा 100 रुपयाला शेअर दिला आणि तो 110, 120ला त्याचा पहिला भाव फुटला तर तो प्रीमियमवर लिस्ट झाला आहे म्हणायचं. 110ला लिस्ट झाला तर 10% प्रीमियम, 120ला लिस्ट झाला तर 20% प्रीमियम. पण समजा 100 रुपयाला दिला आहे आणि 90 रुपयाला त्याचं लिस्टिंग झालं
तर तो डिस्काउंटवर लिस्टिंग झालं आहे असं म्हणायचं. त्याच्यानंतर मला एक कमेंट आलेली आहे. त्याच्यामध्ये त्याने विचारलं की आम्हाला IPO लागत नाही. IPO लागण्यासाठी काय करावं? तर IPO ही लॉटरीच आहे. खालचं तिकीट घे, वरचं तिकीट घे, अडमचडम तडतडबाजा म्हण, किंवा आपली रास कुठली आहे ते बघून बाबा अंकांची बेरीज किती येते ते पाहून बघ. असे काही काही लोक वेगवेगळे उपाय करतात. त्या आकडा ज्योतिष करतात, पण त्याच्यात लॉटरी येते. त्याने काही तुमची लागण्याची प्रोबॅबिलिटी वाढत नाही. फक्त एकच करू शकता की शेवटच्या दिवशी 1 वाजून गेल्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरला तर तुम्हाला त्या IPO किती भरलाय, चांगला भरलाय का, मग त्याच्यात रिटेलर कोटा किती भरलाय, हे सगळं पाहून फॉर्म भरायचा की नाही ते तुम्ही ठरवू शकता. रिटेल कोटा जर कमी भरला असेल तर शेअर लागण्याची शक्यता वाढते. आणि एकाच वेळेला ओळीने बसून घरातल्या 3-4 फॉर्म भरू नका, नाहीतर मग ते एका गठ्ठ्यामध्ये निघून जातात आणि लागण्याची शक्यता कमी होते. बाळू फोर्ज यांना 7 ॲक्सेस मशीनिंग कॅपॅबिलिटी त्याने वाढवली. JTL 3 ऑक्टोबरला स्प्लिट आणि बोनसवर विचार करणार. IEX हा शेअर आज सपाटून पडला, कारण कपलिंगच्या प्रपोजलचा विचार सरकार करत आहे. म्हणजे IEXची जी मोनोपोली आहे ती मोनोपोली आता राहणार नाही. जो IEX भाव लावेल तो राहणार नाही. त्यामुळे IEXचा शेअर पडला. अरविंद स्मार्ट स्पेसेस हा शेअर मात्र आज चांगलाच तेजीत होता. रतन इंडियाच्या RVI इलेक्ट्रिक मोटरसायकलला 16,000 एवढं बुकिंग मिळालं आहे. अपोलो सिंदुरी हॉटेल यांचे फायनान्शियल नंबर्स चांगले आलेत म्हणून शेअर 20% वाढला. 1934चा भाव मी पाहिला. स्टर्लिंग विल्सन यांना 512 कोटीची ऑर्डर मिळाली. लार्सन अँड टुब्रोलाही मेगा ऑर्डर मिळाली. सुप्रीम पॉवर इक्विपमेंट यांना 26 कोटीची ऑर्डर मिळाली. स्पाइस जेट त्यांनी इंजिन लीज फायनान्स कॉर्पोरेशन बरोबर सेटलमेंट केली. $16.7 मिलियन च्या लायबिलिटीज होत्या. म्हणजे तेवढे रक्कम स्पाइस जेटने फायनान्स कॉर्पोरेशनला द्यायची होती. तर दोघांनी मिळून त्याच्यामध्ये सेटलमेंट केली. टाटा पॉवरला 20 वर्षांसाठी पेटंट मिळालं. हे पेटंट त्यांच्या सेल्फ जनरेटिंग ट्रान्सफॉर्मर ब्रीदरसाठी मिळालं आणि 20 वर्षांसाठी मिळालं. त्यामुळे टाटा पॉवरचा शेअर आज तेजीत होता. आणि चायनाने RRR म्हणजे रिव्हर्स रेपो रेट कमी केल्यामुळे मेटल तेजीत होते, केमिकल्स तेजीत होते. मार्केटने आज 26,000चा टप्पाही इंट्राडेमध्ये ओलांडला होता. म्हणजे रेकॉर्ड स्तरावर जाऊन नंतर मार्केट पडलं. आता 2-3 दिवस कन्सॉलिडेट होईल असं वाटतं. पण मार्केटमध्ये व्होलॅटिलिटी मात्र तुफान आहे. त्या व्होलॅटिलिटी बरोबर आपल्याला झुंज द्यावीच लागेल, त्याच्याशिवाय काही पर्याय नाही.
आता आपली भेट उद्या सकाळच्या व्हिडिओमध्ये होईल. नमस्ते.